निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. सह्याद्रीची छाती गर्वाने फुगली आणि दिल्लीची मान शर्मीने झुकली जेव्हा हा जाणता राजा मराठी साम्राज्याचा पहिला छत्रपती झाला. मराठ्यांचा राजा छत्रपती बनला ही गोष्ट काही सामान्य नव्हती. स्वराज्य हे काही वडिलोपार्जित मिळकितीचे धन नव्हते. ते निर्माण झाले होते हजारो मावळ्यांच्या बलिदानाने, शिवरायांच्या अथक अविरत प्रयत्नाने आणि जिजाऊ माँसाहेबांच्या दृढ संकल्पाने. 350 वर्ष जुनी राज्यसत्तांच्या विळख्यातून तमाम मराठी मुलकाला मुक्त करण्यासाठी शिवरायांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी रायरेश्वरासमोर शपथ घेतली. हे कार्य सोपे नव्हते. त्यासाठी त्यांना मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही या तिन्ही इस्लामी सत्तांबरोबरच सिद्धी, पोर्तुगीज आणि ब्रिटिश या परकीय सत्तांसोबतही 2 हात करावे लागले. 18 पगड जातीच्या भूमिपुत्र मावळ्यांना संघटित करून त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करावा लागला. जावळीचे चंद्रराव मोरे, अफजलखानाचा वध, पन्हाळगडावरून सुटका, शाहिस्तेखानाची बोट, सुरतेची लूट आणि आग्र्याहून सुटका अशा अनेक प्रसंगांना सामोरे जात महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. मग या स्वराज्याच्या रक्षणासाठी असंख्य किल्ले बांधले, लष्कर उभारले, आरमार निर्माण केले, जमीन, महसूल, न्यायव्यवस्था चोख केली. शिवरायांनी उभे आयुष्य स्वराज्याच्या कामे खर्च केले. क्षणाचीही उसंत घेतली नाही आणि तरीही शत्रू मात्र त्यांना स्वतंत्र राजा मानवयास तयार नव्हते. तसे शिवराय मराठी मनाच्या सिंहासनावर फार पूर्वीच विराजमान झाले होते. मात्र आता वेळ होती तख्तावर बसण्याची. अन्याय, अत्याचार सोसलेल्या या मराठी रयतेला स्वतःचे स्वराज्य सुपूर्त करण्याची आणि आपल्या प्राणांचं बलिदान केलेल्या हजारो मावळ्यांच्या ऋणातून उतराई होण्याची. आपण निर्माण केलेले राज्य हे एक स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य आहे हे साऱ्या जगाला कळावे, हे सर्वसामान्य जनमानसाची भावना होती. आणि याच जनभावनेस धरून गागा भट्टांसारख्या धर्मपंडितांनी राजांना सवाल केला. राजे, लक्ष लक्ष पायदळ, घोडदळ अवघे आपण उभे केले. मराठा राजा छत्रपती झालाच पाहिजे. महाराजांनी सोचविचार केला आणि जनभावनेचा आदर करत राज्याभिषेकास होकार दिला. मराठी मुलूक राज्याभिषेकाच्या तयारीला सज्ज झाला आणि अखेर तो क्षण आला. झुकल्या वाकल्या त्या गर्विष्ठ माना जेव्हा क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज या घोषणा देऊ लागला. शिवरायांचा राज्याभिषेक झाला. तर चला आज आपण पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचा तो अभूतपूर्व शिवराज्याभिषेक सोहळा नेमका कसा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून सर्वप्रथम राजगडाची निवड केली होती आणि जवळजवळ 1670 सालापर्यंत राजगड हीच स्वराज्याची राजधानी होती. परंतु राजांना असा अनुभव आला की शत्रू एकदम राजगडाच्या पायथ्याशी येत आहेत, म्हणून राजगड हा काही राजधानीचे ठिकाण म्हणून तितकाचा योग्य नाही हे शिवरायांनी हेरले आणि त्यात बदल करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिवरायांच्या नजरेस भरला तो एकमात्र रायगड. हा समुद्र तटावर वसलेला विशालहृदयी आकाशाची सलगी करणारा एक भव्य दिव्य किल्ला. येथे टकमक टोकावरून जर कोणाची चढायची हिंमत होईल तर ती फक्त वाऱ्याच्या झोताला आणि उतरायची हिंमत होईल ती फक्त पाण्याच्या धारेला. अतिशय अवघड, सर्व दिशांनी चौकट, एकुलती एक वाद विस्तृत पठार, भक्कम तटबंदी जे राजधानी बसविण्यास अगदी सुयोग्य. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशांमध्ये हे सर्वाधिक अवघड ठिकाण, अचूक उभारलेले बुरुज, चोरवाटा आणि महाद्वार यामुळे रायगडाची अभिव्यथा पदोपदी सिद्ध होत होती. सागरी दळणवळणासहित हे ठिकाण अगदी जवळ, म्हणून महाराजांनी राजधानीसाठी याच गडाची निवड केली. राज्याभिषेकाची तयारी खरं तर कित्येक महिने अगोदरच सुरू झाली होती. यासाठी प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथांमधून काही विद्वानांनी प्रथा परंपरांचा अभ्यास सुरू केला. देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आली. लाखभर लोक रायगडावर जमा झाली. 4 महिन्यांसाठी त्यांची उत्तम राहण्याची सोय करण्यात आली. सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले. प्रत्येक दिवशी एका नवीन धार्मिक विधीत शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम माता जिजाबाईंना नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. नंतर विविध मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन केले, पूजा केल्या.
तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणं शक्य नव्हतं, म्हणून ती प्रतापगडावर प्राणप्रतिष्ठा केलेल्या भवानी मातेच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी 1.25 मन सोन्याची छत्री त्यांनी भवानी मातेस अर्पण केली. 21 मे रोजी ते रायगडावर परतले आणि इतर धार्मिक विधी उरकून घेतले आणि अखेर तो दिवस उजाडला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 6 जून 1674 स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केलं. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यास आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा अभिषेकही करण्यात आला. राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार 32 शकून चिन्हांनी सजवलेले होते. कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या ग्रंथात आलेल्या वर्णनात 32 मन सोन्याचे भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले. 16 सवासनींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजांना आशीर्वाद दिला. शिवराय की जय, शिवराय की जय च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्या चांदीची फुलं उधळली गेली. विविध ताल वाद्य सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागा भट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत शिवछत्रपती म्हणून उच्चार केला. राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जणांना खूप धन म्हणून भेट दिले. त्यांनी एकूण 16 प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तीपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्ने, वस्त्रे, शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी 8 वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वर मंदिराकडे गेले. हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर 2 हत्तींवर जरी पटका आणि भगवे झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जणांनी फुले उधळली, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले. आज 6 जून तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा. तुम्हा सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.